नमस्कार. आज आपण कमी तेलकट होणारी आणि छान टम्म फुगणारी पुरी कशी बनवायची ते पाहूयात. तर गुढीपाडव्याला आपण श्रीखंड पुरी बनवतोच आणि एरवी ही पाहुणे आल्यानंतर किंवा सणासुदीला पुरी नक्कीच बनवली जाते. तर सगळ्यात पहिलं आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. एक मोठी कटोरी म्हणजे 4 वाट्या साधारणतः गव्हाचे पीठ घेतले. त्यात मी 2 चमचे बारीक रवा घातलेला आहे. रवा घातल्यामुळे पुरी अजिबात तेलकट होत नाही, त्यामुळे रवा नक्की घाला. चवीपुरतं मीठ घालायचं आणि पीठ थोडंसं पाणी टाकून एकदम घट्टसर मळून घ्यायचे. पुरीसाठी पीठ मळताना नेहमी घट्टसर मळून घ्यायचं. झाकण ठेवून एक 15 मिनिटं पीठ भिजू द्यायचे आणि नंतर पुऱ्या बनवायला घ्यायच्या आहेत. पुऱ्या बनवताना असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि एकसारख्या पुऱ्या लाटून घ्यायच्या. पुऱ्या थोड्याशा जाडसर ठेवायच्या आहेत, खूप जास्तही नाही. पातळ जर पुरी लाटली तर कडक होते. जर तुम्ही छोटे गोळे करून पुऱ्या नसताल बनवणार तर अशी एकदम पुरी लाटून पुऱ्या कट करून घेतल्या झाकणाने किंवा एखाद्या ग्लासाने वगैरे तरी चालतील. त्यानंतर पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. पुऱ्या तळताना नेहमी कडकडीत तेलामध्ये तळायच्या नाही, कारण पुरी आपण थोडीशी जाड करतो आणि कडकडीत तेलामध्ये पुरी वरून तळली जाते, आतमध्ये ती व्यवस्थित तळली जात नाही. त्यामुळे तेल व्यवस्थित गरम झालं की एक एक दोन दोन करून पुऱ्या छान दोन्ही बाजूने तळून घ्यायच्या आहेत. पुरी तेलामध्ये सोडल्यानंतर झारीने थोडीशी खाली दाबायची, म्हणजे मग छान टम्म फुगते आणि मस्त